एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं औक्षण केलं जात आहे। ज्यावेळेला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले स्मृतीस्थळावर जाण्याआधी तिथं यावेळी उद्धव ठाकरेचं आणि राज ठाकरेचं औक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर स्मृतीस्थळावर गेले। तिथून ते हॉटेल ब्ल्यू सी साठी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवतीर्थावर गेले, तिथं त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि तिथून ते ब्ल्यू सीला रवाना झालेले आहेत। तर गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही भावांनी एकत्र यावं ही सामान्य मराठी माणसाची आणि दोन्ही पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि तीच इच्छा आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे आधी मातोश्रीवरून शिवतीर्थावर गेलेले होते आणि शिवतीर्थावरून ते स्मृतीस्थळाला अभिवादन एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। दोघे दृश्य आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी औक्षण त्यांचं करण्यात आलेलं होतं शिवतीर्थावर आणि त्यानंतर ते स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी गेले। तर या ठिकाणी पूर्ण ठाकरे कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळतं। या फोटोत अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि विशेष म्हणजे रुबीना दोघी जावांचा सुद्धा एकाच गाडीतून प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर म्हणता येतील झी 24 तासकडे। आज दोन ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत, संपूर्ण कुटुंब एकत्रित आल्याचं आपण अनेकदा पाहिलेलं होतं। मात्र आज आता आपण पाहतोय रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे यांचा सुद्धा एकाच गाडीतून प्रवेश झालेला आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी हॉटेल ब्लू सी मध्ये आता पत्रकार परिषद आहे, एके बाजूला आपण पाहतोय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच विंडोमध्ये दोघांचा एकत्रित प्रवास। तर दुसरीकडे दोन बंधूंचा एकाच गाडीमधून आता हॉटेल ब्लू सी मध्ये प्रवेश होणार आहे। ते दोघेही एकाच गाडीमधून निघालेले शिवाजी पार्क करून। तर अशा पद्धतीनं आज ठाकरे बंधूंच्या युतीची जरी घोषणा होत असली तरी कुटुंबाचं मनोमिलन झाल्याच्या कुटुंबाची सुद्धा या युतीमध्ये किती महत्त्वाची भूमिका आहे हे या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं। अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या झी 24 तासवर पाहतोय। एकाच वाहनामधून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हॉटेल ब्लू सीकडे रवाना झालेले आहेत। ते दोघे काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतात। दुसऱ्या गाडीमधून अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि तिसऱ्या गाडीमधून रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे एका गाडीमधून आलेले आहेत। आणि ही तीन महत्त्वाची दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहत होतो, तेव्हा आता मुहूर्त पक्का झालाय। युतीवर काही वेळामध्ये शिक्का होतोय औपचारिकरित्या आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळणार आहेत। अर्थातच माध्यमांसमोर येताना दोन ठाकरे बंधू एकत्रित समोर दिसतील, प्रश्नांची उत्तरं देतील, रणनीती जाहीर करतील। मात्र संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या पत्रकार परिषदेसाठी आज उपस्थित असणार आहेत, त्यामुळे ही सुद्धा एक विशेष बाब म्हणावी लागेल। 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंचा ही युती होती आहे, त्या संदर्भातली घोषणा 7 महापालिकांसाठी होतीये। मात्र अर्थातच महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची ही घटना एक वेगळा योग म्हणावा लागणार। निश्चितच अनुपमा, मागच्या मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीतील आकडेवारी जर आपण पाहिली तर शिवसेना आणि मनसे यांनी स्वतंत्रपणे लढून सुद्धा लक्षणीय मतं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मनसेची मतं शिवसेनेच्या विजयात किंवा पराभवात अनेकदा निर्णायक ठरल्याचंही आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तर मराठी मतांचं होणार विभाजन जे ते आता या निवडणुकीत टळेल अशी शक्यता 100% व्यक्त केली जाते। 2017च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं, पण आता राज उद्धव एकत्र आल्यास मुंबईतील खरं तर ठाकरे बँडची पुन्हा एकदा जी ती चर्चा होणारच आहे। मात्र पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आता दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हॉटेल ब्ल्यू सी या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत।